हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण थिंग्स आय वुड टेल माय यंगर सेल्फ ह्याच्यावरती बोलणार आहोत. अँड इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज डू सबस्क्राईब अँड हिट दॅट बेल बटन. आय वुड टेल माय यंगर सेल्फ दॅट शी डझंट नीड टू कम्पेअर हर सेल्फ टू एनी ऑफ हर फ्रेंड्स ऑर द पीपल शी नोज. आय गेस आपण लहानपणापासून एक चूक करत येतो, ते म्हणजे की स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करणं, जे की आय थिंक खूप जास्त चुकीचं आहे. कारण ते त्यांच्या वेजमध्ये खूप चांगलं करत आहेत आणि तुम्ही तुमच्या वेजमध्ये खूप चांगलं करत आहात. कारण प्रत्येकाचा टाईमलाईन हा सेम नसतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक माझं लहानपणीची गोष्ट सांगते. मी 10th स्टँडर्डमध्ये होते आणि 10th स्टँडर्डमध्ये असताना मी खूपच कमी स्टडी करायचे, असं बोलू शकतो की मी स्टडीज नाही करायचे आणि मी फक्त स्कूलमध्ये जाऊन मस्ती वगैरे करायचे. तर तिथे 10th स्टँडर्डमध्ये मला 77% आले होते, आय गेस असं काहीतरी. पण मी माझं 10th आणि 9th पूर्ण मस्तीमध्ये घालवली. बट आय डोंट रिग्रेट ॲट ऑल नाव त्या मार्क्सवरती. पण मी तेव्हा इतके रडले होते किंवा तेव्हा माझ्या घरचे खूप जास्त डिसअपॉइंट झाले होते की आम्ही असं समजलं होतं की ही खूप जास्त स्टडी करत असेल किंवा खूप चांगले मार्क्स आणेल, 90-95 असं काहीतरी. बट आणि जेव्हा माझ्या ट्युशनच्या फ्रेंड्सला 90-95 80 असे मार्क्स आले आणि त्यांचे फोटोज वगैरे त्या बॅनरवरती लागले, तेव्हा आय वॉज लाईक की मला नाही होतं आहे. आय गेस मी खूपच जास्त ॲव्हरेज बिलोवाली स्टूडेंट आहे. आई कुड नेवर बी दैट पर्सन. आई वॉज लाइक मैं लास्ट रो में बैठती हूँ और कुछ तो करती रहती हूँ और मैं कभी ध्यान नहीं देती क्लास में. तर शेवटी मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही किंवा मी, कोणीही असो आपल्यामध्ये, आपल्याला स्वतःला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करून काहीच होणार नाही. बिकॉज त्यांचा टाईमलाईन खूप वेगळा आहे आणि तुमचा टाईमलाईन खूप वेगळा आहे. तर आय गेस तुम्ही तुमच्या टाईमलाईननुसार चला. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की टाईमलाईननुसार सगळं चालतं आणि लगेच मला हेच पाहिजे तेव्हा ते नाही भेटलं तर त्याला मला नाही भेटलं, मी नाही करू शकलो, आय वॉज अ फेलियर, आय एम अ फेलियर, हे सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही त्याच्यामधून बाहेर कसं निघू शकाल किंवा त्याच्यामधून तुम्ही एक नवीन लेसन घेऊन कसं पुढे जाऊ शकाल की या ओके ठीक आहे, मला असं असं कळालं आहे, मी इथे चुकलो, आता मला ह्या चुका परत नाही करायचा. आणि दॅट्स ऑल. आय गेस तुम्ही जेव्हा तुमच्या चुकांपासून लेसन्स घेता आणि ते लेसन्स तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून पुढे जाता, आय गेस तेव्हाच आपण काहीतरी अचीव करतो मोठ्या लाईफमध्ये. जेव्हा मी 19-18 इयर्सची होते ना, तेव्हा मी खूप तसं सॉफ्ट आणि पीपल प्लीजर होते. इट्स लाईक इफ समवन इज टेलिंग मी की कांचन प्लीज हे माझं काम करशील का, तर आय वॉज लाईक की हां ठीक आहे, जरीही माझ्या हातामध्ये दुसरं एखादं काम असेल आणि ते मला करणं खूप इम्पॉर्टंट आहे, बट स्टील माझं सगळं काम सोडून मी ते काम करायला जाईल आणि मी ते काम करेलही. आणि त्यानंतरही मला ॲप्रिशिएशन नाही भेटायचं की ओ माय गॉड थँक्यू सो मच की तू माझं हे काम केलंस, तू माझं हे काम करून खूप माझ्यावरचं ओझं हलकं केलं, असं काहीतरी. असं काहीच नाही मला मिळालं. एव्हरी टाईम वॉज लाईक की जेव्हाही मी कोणाचे काम करायचे तर ते काम झाल्यानंतर ना ते लोक असं डिसअपिअर व्हायचे जसं की ते लोक फक्त माझ्याकडे आले होते ते त्यांचं काम करण्यासाठी किंवा ते त्यांचं काम काढून घेण्यासाठी, असं बोलू शकतो आपण. तर ते झाले की ते डिसअपिअर होऊन जायचे आणि मी एम्प्टी राहायचे की व्हॉट नाव, आता काय, माझं काम तर नाहीच झालं. जेव्हाही कोणीही तुमच्याकडे एखादं काम घेऊन येत असेल किंवा माझ्याकडे कुणाहीकडे आणि ते काम तुम्ही त्यावेळेला नाही करू शकत किंवा ती हेल्प तुम्ही त्यांना नाही करू शकत, तर प्लीज लर्न टू से नो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की जेव्हाही आपण नाही बोलणं शिकतो तेव्हा ॲक्च्युली लोक फिल्टर होत जातात. व्हॉट आय मीन बाय दॅट की फिल्टर इन द सेन्स जे रिअल वन्स आहेत ना, ते लोक समजतील की हां यार ती नाही करू शकत, तिचं सध्या काहीतरी प्रॉब्लेम चालू असेल किंवा तिला नाही करायचं असेल, ही गोष्ट ते समजतात. बट दोज हू आर नॉट युअर पीपल, दे विल बी लाईक ते त्या गोष्टीला स्वतःवरती अटॅक असं घेतील आणि ते लोक
फिल्टर होत जातं तुमच्या लाईफमध्ये, जसं की चालले जातील किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणं बंद करतील, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतील. एक ग्रुप होता फ्रेंड्सचा, त्याच्यामध्ये मीही होते, माझे बाकी फ्रेंड्स पण होते आणि त्याच्यामध्ये माझी एक खूप जवळची मैत्रीण होती. तर त्याच्यामध्ये असं की आमचं कॉलेज संपलं आणि सर्वांसोबत माझा कॉन्टॅक्ट तुटला, नॉट तुटला बट आम्ही जास्त पहिल्यासारखं नाही बोलायचो. जेव्हा मी मूव आउट झाले तर माझी एक ती मैत्रीण होती जी मला बोलायची, वीकमधून 1 वेळेस 2 वेळेस ती मला कॉल करायची आणि बोलायची काय चालू आहे काय नाही. आणि मी तिला माझे सगळे सिक्रेट्स सांगितले, असं समजून की ती एकटीच अशी मुलगी आहे जी मला बोलते, विचारते. लेटर ऑन मला असं माझं तरी कुठल्या फ्रेंड्सकडनं असं कळालं की ही मुलगी तुझे सिक्रेट सगळे आम्हाला सांगते किंवा सगळे त्यांच्या ग्रुपमध्ये ते शेअर होतात. अँड आय वॉज शॉक्ड ॲट दॅट टाईम की कोणी असं कसं करू शकतं. मी तिला किती विश्वासाने त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या, बट नाही, लोक असं करतात, ते सांगतात. आणि समटाईम्स मीही सांगते, बट मी कधीच कोणाचे सिक्रेट्स नाही सांगणार. हां, गॉसिप इज डिफरंट अँड कोणाचे पर्सनल सिक्रेट्स सांगणं इज डिफरंट. अँड आय विल टेल माय यंगर सेल्फ वन थिंग, नेवर एवर कम्पेअर युअर सेल्फ टू others, and you are the main character of your life. When you behave like a main character of your life, तुमची लाईफ अशी टर्न आउट होईल. आय कॅन नॉट टेल यू गाईज, तुमची लाईफ टर्न आउट होईल त्या वेजमध्ये ज्या वेजमध्ये तुम्हाला नेहमी पाहिजे होती. फ्रेंडशिप इज लाईक, जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये डुबत असाल ना, तेव्हा तेच लोक असतील जे तुम्हाला तिथून बाहेर काढतील, किंवा ते लोक विदाऊट एनी हेजिटेशन तुम्हाला तिथून बाहेर काढतील. दॅट इज वॉट आय कॉल दी ट्रू फ्रेंडशिप. आणि असे लोक भेटणं खूप अवघड आहे, बट आय हॅव माय फ्रेंड्स अँड आय फील व्हेरी लकी अबाउट दॅट की ते लोक आहेत, ते लोक मला बाहेरही काढतात आणि परत समजूनही सांगतात की परत तिकडे कसं नको जायला. रिसेंटली मी खूप जास्त डिफरंट गोष्टींपासून स्ट्रगल करते आहे, तर ते लोक असे आहेत जे सध्या माझ्यासोबत आहेत आणि मला प्रत्येक गोष्ट समजून सांगत आहेत, छोटी गोष्ट की हाऊ तू हे नाही करू शकत. वाय लूजिंग युअर फ्रेंड डझंट मीन दॅट यू आर द प्रॉब्लेम. आय गेस ह्याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल इज की जेव्हा तुमचे फ्रेंड्स तुमच्या लाईफमधून चालले जातात फॉर एनी रिझन, आपण असं बोलू शकतो दॅट गॉड इज प्रोटेक्टिंग अस फ्रॉम देम. लेट्स टॉक अबाउट द मिस्टेक्स अँड देअर लेसन्स. आय हॅव डन सो मेनी मिस्टेक्स इन माय लाईफ की त्याचे लेसन्स इतके मोठे आहेत आय गेस की मी ते कधीच नाही विसरणार. कधी आपली केलेली छोटी मिस्टेक कोणासाठी खूप जास्त मोठी असू शकते, किंवा आपली खूप मोठी केलेली मिस्टेक कधी कोणासाठी खूप जास्त अशी असू शकते. तर आय वुड सजेस्ट माय यंगर सेल्फ दॅट इफ यू आर मेकिंग मिस्टेक्स दॅट्स ओके, बिकॉज वी आर अ ह्युमन बिंग. आपण नाही मिस्टेक आपणच मिस्टेक करतो आणि त्याला सुधारवण्याचाही चान्स आपल्याकडे असतो. फॉर एक्झाम्पल, मी एक्झाममध्ये फेल झाले, इट्स ओके, देअर्स नथिंग बिग इन दॅट मी रात्रभर रडत बसणार किंवा मी माझं पुढचे जे पण एक्झाम्स आहेत ते खराब करणार, हे त्याचं सोल्युशन नाही आहे. जर माझा पेपर नाही तसा गेला जसा मला पाहिजे होता, तर मी माझे पुढचे पेपर नाही खराब करू शकत, राईट? तर मग सेम तसंच, एखादी मिस्टेक जर तुम्ही केली तर त्या मिस्टेकच्या बेसिसवरती पूर्ण तुम्हाला जज नका करू. आय गेस एका मिस्टेकवरती आपण तो पर्सन कसा आहे त्याला जज नाही करू शकत. माईट बी त्याचे काही रिझन्स असू शकतात, किंवा असंही असू शकतं की ते त्याच्याकडनं खरंच चुकून झालं विदाऊट एनी, की त्याला माहिती पण नाही की तो करतोय, बट तो त्याने करून गेला. तो दॅट्स ओके. मिस्टेक सगळ्यांकडनं होतात आणि ते सुधारवण्याचाही वेळ आपल्याकडे असतो. आणि आय गेस तो वेळ आपण खरंच ती मिस्टेक्स नीट करण्यामध्ये लावायला पाहिजे, की परत आपल्याकडनं त्या मिस्टेक्स नाही व्हायला पाहिजे ह्याची खात्री आपण पूर्णपणे घ्यायला पाहिजे. मिस्टेक्स आर नॉर्मल बिकॉज ॲज लॉंग ॲज वी आर डुईंग मिस्टेक्स वी आर लर्निंग समथिंग न्यू. एव्हरी टाईम वी डू अ मिस्टेक वी लर्न समथिंग न्यू फ्रॉम इट. इट्स ओके, कधी होऊन जातं, बट नेहमी नाही झालं पाहिजे ह्यासाठीच आपण मिस्टेक्स करतो आय गेस. आणि प्रत्येक लोक त्यांच्या लाईफमध्ये कधी मोठ्या की कधी छोट्या मिस्टेक्स
करतच असतात, बिकॉज दॅट्स वॉट मेक अस अ ह्युमन बीइंग. Mistakes are the only thing that will shape your life, because as long as you are doing mistakes and learning something from it, you are doing good in your life. Now let's talk about this small thing in our life that we always ignore or take for granted. Sometimes I sit and think की जेव्हा मी लहान होते आणि जेव्हा मी माझ्या फॅमिलीसोबत होते तेव्हा ते छोटे छोटे मुमेंट्स जे मला हॅपीनेस द्यायचे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ते मला आता रिअलाईज होतं जेव्हा मी त्यांच्यासोबत नाही राहत. लाईक स्मॉल मुमेंट विथ युअर फॅमिली और स्मॉल जॉय मुमेंट्स विथ युअर फ्रेंड्स और समथिंग यू आर डूइंग दॅट यू लव्ह और समथिंग यू आर वॉचिंग दॅट यू लव्ह. हे स्मॉल मुमेंट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि आय गेस हॅपीनेस always lies between that small moments, and always choose peace over drama, because मी माझ्या लाईफमध्ये इतके जास्त ड्रामेज बघितलेले आहेत ना. ते ड्रामे खूप जास्त मोठे नसतात, आपल्या फ्रेंड्स पुरतेच असतात, बिकॉज फॅमिलीला तर आपण कधी इन्वॉल्व नाही करत. बट काही गोष्टींमध्ये फॅमिलीला पण इन्वॉल्व झालेले ड्रामाज मी बघितलेले आहेत आणि ते खूप जास्त असं वाटतं की काहीच नीड नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींची. आपण ऑलवेज चूज युअर पीस अँड ऑलवेज चूज युअर सेल्फ, बिकॉज कधी आपण लोकांच्या ड्रामामध्ये पडतो पेक्षा मी असं बोलेल की त्यांची हेल्प करायला जातो आणि आपणच तिथे फसतो त्या ड्रामाजमध्ये, जे की आपल्याला नसतं फसायचं आणि तिथे आपलं नाव येतं आणि इन फ्युचर ते नाव यूज केलं जातं की कशी ही पण त्या ड्रामामध्ये होती, म्हणजे ही पण कुठेतरी त्याच कॅटेगरीमध्ये येते जे की ड्रामा क्रिएट करते. बट असं काही नसतं. कधी लोकच तुमच्यापासून एवढे ऑब्सेस्ड असतात की ते लोक तुम्हाला अननेसेसरी ड्रामामध्ये घेऊन जातात. प्लीज तिथे तुम्ही जाऊ नका. अँड आय विल टेल हर दॅट ऑलवेज लुक आफ्टर युअर हेल्थ, युअर वर्क, युअर स्लीप अँड युअर हॉबीज, बिकॉज मी आत्ता माझ्याकडे एवढा जास्त वेळ नाही आहे की मी माझ्या हॉबीजकडे इतकं लक्ष देईल जेव्हा त्यावेळेस माझ्याकडे इतका जास्त वेळ होता. आणि आय गेस जर मी तेव्हा माझ्या हॉबीजकडे खूप जास्त लक्ष दिलं असतं तर आय डोंट नो, मे बी आज मी इथे नसते, मे बी आज मी कुठे त्या ठिकाणी असते जिथे मला असायला पाहिजे होतं, किंवा मला तिथे आवडलं असतं. हॉबीजकडे लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जे की आपण विसरतो किंवा लहानपणी आपण त्याच्याकडे जास्त लक्ष नाही देत. त्याला आपण फॉर ग्रँटेड घेतो दॅट हॉबीज और युअर स्लीप और युअर वर्क इज नॉट दॅट इम्पॉर्टंट ॲज इट इज, बट दे आर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स इन युअर लाईफ. हॉबीज इज वॉट मेक्स यू अ हॅपी पर्सन. इफ आय लव्ह ड्रॉइंग सो मच आणि मी ड्रॉइंग करते रोज, तर मला ते जॉय फील होईल दॅट आय एम डूइंग समथिंग आय लव्ह, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. की जर तुम्हाला आवडणारी गोष्ट रोज करू शकत असाल तर यू विल बी लाईक, तुम्ही खूप एनर्जेटिक फील कराल आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी खूप मन लावून कराल, जे की आपण कधी त्या सगळ्या गोष्टी मन लावून नाही करत जे आपल्याला नाही आवडत. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, don't feel guilty about your past mistakes, because that is not who you are right now. Past में जो भी गलतियाँ तुमसे हुई है that is just mistakes, और उसको छोड़ के आगे बढ़ना is what life. गलतियों को हमेशा पीछे छोड़ो और आगे बढ़ो. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जेवढं माझ्या पास्ट मिस्टेक्सला घेऊन पुढे चालत राहील किंवा माझ्या पास्टला घेऊन पुढे चालत राहील ना, मी कधीच माझ्या लाईफमध्ये पुढे नाही जाऊ शकणार. आय गेस ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे मला माझ्या यंगर सेल्फला सांगायचं आहे की पास्ट मिस्टेक्सला कधीच पुढे घेऊन नाही जायला पाहिजे, किंवा ती मिस्टेक्स तुला कधीच डिफाईन नाही करत. बिकॉज कधी आपण मिस्टेक्सवरनं खरंच लेसन घेऊन पुढे जातो आणि त्या मिस्टेक्स आपण आपल्या लाईफमध्ये परत कधीच नाही करत. बिकॉज कधी तुम्हाला कळून चुकतं की ओके दॅट इज व्हेरी बॅड थिंग टू डू, अँड तुम्ही ते कधीच नाही करत. तर आय गेस मिस्टेक्स आर जस्ट मिस्टेक्स अँड युअर मिस्टेक्स नेवर डिफाईन हू यू आर. अँड अगेन most important thing is, if something is working out for someone else, that doesn't mean it is going to be work out for you. कारण काही गोष्टी त्या लोकांसाठी वर्कआउट होतात आणि तुमच्यासाठी नाही. ह्या गोष्टी फिल्टर करणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण काय करतो की
ज्या गोष्टी लोकांसाठी वर्कआउट होतात आपणही त्या गोष्टींचं मागे पळतो, कारण आपल्याला कुठेतरी असं वाटतं की ती गोष्ट आपल्यासाठीही वर्कआउट करेल. बट हे सर्वात चुकीची गोष्ट आहे. फाइंड योर थिंग दॅट विल वर्क आउट फॉर यू. इफ समथिंग इज नॉट वर्किंग आउट फॉर यू, यू हॅव टू लेट गो दॅट थिंग. पहिले मला असं वाटायचं की मी का नाही, त्यांच्यासोबत असं होतंय तर माझ्यासोबत का नाही होतंय, ते लोक पुढे जात आहेत तर मी का नाही पुढे जाते, किंवा असं होत राहतं. प्रत्येक लोकांसोबत असं होतं की काही तुमच्या आजूबाजूचे लोक पुढे जातील आणि तुम्ही नाही जाणार, तुम्ही त्याच जागेवरती स्टक राहाल. त्या वेळेसाठी, काही टाईम स्पॅनसाठी तुम्ही त्या जागेवरती स्टक राहाल आणि तिथे तुम्हाला असं वाटतं की ओ माय गॉड, वो तो ये कर रही है, वो तो इतना आगे चली गई, मैं क्यों नहीं जा पा रही हूँ, क्योंकि और मैं क्यों नहीं ये सब कर पा रही हूँ. बट that doesn't mean that you are not doing well in your life. Sometimes it's like तुम्हारे लिए जो चीज़ें होनी होती है वो अभी तक उसका टाइम नहीं आया होता है. So I think it's okay to be yourself sometime. नहीं वर्कआउट होता है, it's okay. तुम्ही ट्राय करा, ट्राय न्यू थिंग्स इन योर लाईफ जे तुमच्यासाठी वर्कआउट करेल. अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय वुड टेल माय यंगर सेल्फ दॅट be confident in your own way. Be confident in your body, be confident in your color, be confident in your fashion sense, or like anything जो भी तुम्हें insecure feel करता है तुम्हारे बारे में, you have to be confident in that. Because मला असं वाटतं की मी इंट्रोवर्ट राहण्याचं कारणच हे की मी कॉन्फिडंट नव्हते. मी जेव्हा ही फ्रेंड्समध्ये असायचे तेव्हा मला जास्त एक्सप्रेस नाही करता यायचं, तेव्हा मी त्यांच्याशी जास्त एक्सप्रेस नाही करायचं माझं फिलिंग्स, तेव्हा मी त्यांच्याशी नीट नाही बोलायचे. अँड देन आणि अजून एक पॉईंट आहे की माझ्याकडे खूप जास्त चान्सेस आले जिथे मी शाईन करू शकत होते और जिथे आय गेस मी पुढे जाऊ शकत होते. बट फक्त आणि फक्त माझ्या कॉन्फिडन्समुळे मी तिथे ते नाही केलं आणि आत्ता मी इथे बसून ते खूप जास्त रिग्रेट करते. त्यामुळे आय गेस जेव्हा आपल्याकडे वेळ असतो आपण त्या सगळ्या गोष्टी यूज करायला पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे ज्या गोष्टींनी आपण सध्या स्वतः इन्सिक्युअर फील करतो स्वतःबद्दल. त्या गोष्टी आपण तिथेही करायला पाहिजे आणि इथून पुढेही करायला पाहिजे. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला भीती वाटते बट ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात आय गेस तुम्ही त्या करायला पाहिजे. अँड इम्पॉर्टंटली यू विल हील फ्रॉम ऑल द थिंग्स you thought you could never. Again an important topic that you wish you knew about self-worth. Because जेव्हा मी लहान होते मला सेल्फ वर्थबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि सेल्फ वर्थ नेमकं काय असतं मला हेही माहिती नव्हतं. बट आय गेस मला माहिती असायला पाहिजे होतं बिकॉज मी माझं सेल्फ वर्थ लोकांपुढे इतकं जास्त कमी केलेलं होतं किंवा केलं होतं आय गेस तेव्हा कि मला त्या सगळ्या गोष्टी आठवून आता खूप रिग्रेट होता. आणि इट वॉज लाइक कि यार अगर मुझे पता होता कि ना बोलना इम्पॉर्टेंट है, मुझे पता होता कि लोगों को लाइफ से निकालना इम्पॉर्टेंट है, अगर मुझे पता होता कि हर वो शख्स जो तुम्हारे लाइफ में तुम्हारा दोस्त बन के आता है वो अच्छा ही होता है, ऐसा नहीं है, वो बुरे भी रहते हैं और कुछ लोग तुम्हारे लाइफ में सिर्फ उनका फ़ायदा करने के लिए भी आते हैं. अगर ये सब बातें मुझे पहले पता होती तो आई गेस आज मेरे पास पहले से सिर्फ 2-3 लोग ही होते और जो भी चीज़ें लाइफ में हुए वो मे बी ना होती, मैं हैप्पी होती. आई विश यू गाइज लर्न समथिंग फ्रॉम इट एंड आई गेस जो गलतियाँ मैंने की है वो गलतियाँ तुम लोग अपने लाइफ में ना करो. एंड होप सो तुम लोगों को ये वीडियो पसंद आया हो एंड मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय बाय.